आजकालची मुलं टीव्ही किंवा मोबाईलमध्ये बघितल्याशिवाय जेवत नाहीत. अरे देवा. तासनतास घास तोंडात ठेवतात, इतकं की मारून तो घास गिळायची आठवण करायला लागते. सो माय क्वेश्चन इज की या मुलांना भूक लागत नाही? रूटला जायला पाहिजे आपल्याला. म्हणजे जेव्हा मूल दुधाकडनं सेमी सॉलिड आणि सॉलिडला शिफ्ट होतं, सो इफ दॅट प्रोसेस इज नॉट फॉलोड प्रॉपरली, द चाइल्ड अंडरगोज ऑल दिस प्रॉब्लेम. दिस इज वन प्रॉब्लेम विच आय थिंक इज. सेकंड प्रॉब्लेम इज ऑब्सेशन ऑफ फीडिंग चिल्ड्रन. म्हणजे मी तुला मजा सांगते, आमच्या फॉर्ममध्ये आम्ही लिहिलेलं आहे, मुलांबरोबर कृपया जास्त डब्बे देऊ नयेत. त्यांना काय असतं, ते डबे पण संपवा, आजोलचं सगळं खाणं पण खाऊ देत. किती खाणार आहे 2 वर्षाचं मूल? सो 2 हे प्रॉब्लेम आहेत. प्रॉपर विनिंग प्रोसेस व्हायला पाहिजे. आता कसं होतं की मुलांना खायला नको असताना जर तुम्ही त्याला भरवायचा प्रयत्न केलात तर तो टँट्रम थ्रो करणारच आहे. मग तो काय म्हणतो, मला मोबाईल दाखव, कारण त्याला ते आवडतंच असतं सगळं. मला मग तू टी व्ही दाखव. त्या निमित्ताने तरी त्याला ते बघायला मिळतं, कारण आजकाल आया फार स्ट्रिक्ट झाल्यात स्क्रीन टाईमबद्दल. तुम्हाला स्वतःला, सगळ्या पालकांना हे लक्षात आलं पाहिजे की 2 वर्षाचं मूल किती खाऊ शकतं, तरी किती खायला पाहिजे, 1 वर्षाचं मुलांनी किती फ्रिक्वेन्सीने खायला पाहिजे. सो एक थोडंसं पालकांनी ना, बाकी एवढं तुम्ही जेमिनाय आणि ChatGPT बघता, तर थोडंसं जर तुम्ही ह्याचा अभ्यास केलात तर तुम्हाला स्वतःलाच कळेल की नाही एवढं खाऊ शकत मूल. आणि कुठलंही मूल उपाशी राहत नाही. मी तुम्हाला सांगू का, भूक लागली ना, काही काही असतात अशी मुलं, म्हणजे खेळण्याच्या नादात एक 10-20% मुलं असतात की मग एकदम भूक लागली की रडूच येतं. तो वेळा बघायला पाहिजेत आपल्याला मुलांच्या, आणि काय वयाच्या मुलांनी किती खायला अपेक्षित आहे हे थोडं ChatGPT आणि जेमिनायला विचारावं असं वाटतं. आणि थोडंसं ब्रोशर पण, थिंक अबाउट माय सजेशन. खूप ब्रोशर्सची गरज आहे आताच्या आई वडिलांना.